परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्याकरिता ठाण्यामध्ये सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकर नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळेस राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके यांसह शिवफुले शाहू आंबेडकर आणि अनुयायी मोर्चाचे नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते। इंदिस यांनी सांगितले की सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता, त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही। मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून कस्टडीमध्ये डांबले आणि तिथे बेदम मारहाण केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे। तर शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीने चुकीची माहिती देण्यात आली। या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून IPC 302 BSS 103 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी। तसेच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत अपमानकारक विधान केलं आहे, मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही। त्यांनी देशाची माफी मागावी, तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीसाठी हा मोर्चा आहे। भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे। भारत देशाच्या राज्य संविधानाच्या आपल्या संसदेतल्या राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री येते कर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत 17 डिसेंबरला, त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन परभणी शहरात पेटलं, त्यानिमित्त 15 तारखेला पोलिसांनी भीमनगरमध्ये कोबिन ऑपरेशन चालू केली। त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी करत असताना त्यांना तेथील त्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कस्टडी घेतली। त्यानंतर त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला। म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर 307 पूर्वीचा 307 आत्ताचा संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा 23चा 109 आणि आताचा 103(1) याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावा, या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे। आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब या संबंधी माफी मागण्यासंबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे।
धन्यवाद. नववर्ष स्वागताला अवघे 4 दिवस शिल्लक असताना सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. असं असलं तरी काही पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट झालेला असतो. त्यामुळे या पार्ट्यांवरती आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. ठाणे पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या तस्करांची माहिती घेतली जात आहे. पहिल्या पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी धाबे, हॉटेल, रिसॉर्ट आणि शेतघरांमध्येही 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातून तरुण येत असतात. पार्ट्यांमध्ये अनेकदा अंमली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात. मागील वर्षी घोडबंदर भागातील जंगलामध्ये अशाच प्रकारे रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रेव पार्ट्यांमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी सहभाग घेतला होता. ठाणे पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 90हून अधिक जणांना ताब्यात घेतलं. यातील अनेकांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं देखील आढळलं होतं. तसेच कारवाईत अंमली पदार्थाचा साठाही पोलिसांनी जप्त केला होता. यावर्षी देखील 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे. तर रात्रीच्या वेळी मद्यपी वाहन चालकांकडून वाहने चालवली जातात. त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी करून वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेत गस्त घातली जाणार आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि ह्या डिसेंबर महिन्यात एकंदरीतच दारू पिण्याचं प्रमाण वाढत असतं. त्यासाठी आपण प्रत्येक युनिटमध्ये, आपल्याकडे 17 युनिट आहेत, ट्रॅफिक युनिट आहेत. त्याच्यातनं प्रत्येक युनिटमध्ये 2-2 ठिकाणी असं करून आपण 31 तारखेला जवळपास 34 टीम्स बनवलेल्या आहेत. 17 अधिकारी, 34 टीम सकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त ड्रंकन ड्राईव्ह केसेसवर किंवा जो मागे बसलेला आहे तो पण दारू पिलेला नसावा अशा केसेसवर म्हणजे 185 आणि 188 नुसार सगळ्यांवर कारवाई करत आहोत. आपण जे मेन ठिकाणं आहेत त्या मेन रस्त्यांवर आपण आणि RTOच्या मार्फत रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पण आपल्याला सहकार्य करत आहे. त्यांच्या आणि ट्रॅफिकच्या मार्फतीने आपण माननीय CP सर आणि जॉईंट CP सरांच्या मार्गदर्शनानुसार जंक्शन्सवर नाकाबंदी पॉइंट्स लावलेले आहेत. अराउंड 350 कर्मचारी आपल्याकडे त्या दिवशी तैनात असणार आहेत. 17 अधिकारी, 17 PI, 54 PSI, API PSI आणि 350 कर्मचारी आपले त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. नागरिकांना आव्हान एकच करू इच्छितो की 31 डिसेंबर येईल जाईल, पण त्या दिवशी जर आपण दारू पिऊन आपल्याकडनं जर अपघात झाला किंवा आपण हे झाला तर आपण राहणार नाहीत, पण 31 डिसेंबर राहणार आहे, तो परत येणार आहे. पुढचा 31 डिसेंबर बघायचा असेल, अनुभवायचा असेल तर शक्यतो 99% 100% दारू पिऊन गाडी चालवू नये. आपण आणि आपल्या दुसऱ्याच्या जीविताला कोणालाही धोका निर्माण करू नये. कुर्ल्यात 2 आठवड्यापूर्वी झालेल्या भयंकर बेस अपघातामध्ये 8 निष्पाप जणांचा बळी गेल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने तात्काळ सतर्कतेचे उपाय लागू केले आहेत. TMT बस सेवेकडे चालकांच्या सुरक्षिततेबाबत विशेष नियमावली तयार करण्यात आली असून प्रत्येक बसगाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा आणि हे करू नका अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये चालकांनी मद्यपान करून गाडी चालवणे, सीटबेल्टचा नेहमी वापर करावा, मोबाईलवर बोलण्याचे टाळावे, तसेच बसच्या वेगमर्यादा पाळाव्यात अशा मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी चालकांची नियमित तपासणी ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने केली जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक चालकाची तपासणी केली जाते. योग्य अहवाल आल्याशिवाय त्याला बस चालवण्याची परवानगी दिली जात नाही. कुर्ल्यातील अपघातामुळे परिवहन क्षेत्रातील असलेल्या त्रुटींवरती प्रकाश पडला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ठाणे परिवहन विभागाने कडक उपाययोजना राबवल्याने प्रवाशांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होत आहे. यंत्रणांच्या सतर्कतेमुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील स्पष्ट होत आहे. पहाटे चोरी व घरफोडी करून आलेल्या चोराला ढोकाई शिवसेनेचे शाखेचे शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफीने पकडलाय. त्याला कापूरवाडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी घडली. शाखाप्रमुखाच्या धाडसी कामगिरीचे पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. ढोकाई येथील शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी आज सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्याने त्याच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला होता. मात्र घरातील महिलेचा आरडाओरडा ऐकून चोरट्याने पुन्हा खिडकीतून पलायन केले. शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावर राखत त्या चोराचा पाठलाग केला.
त्यांनी फिनिक्स रुग्णालयाशेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठले आणि पकडले. त्याची झडती घेतली असता 2 मोबाईल, एअरपॉड आणि सोन्याचे दागिने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळली. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बाळकोम शाखे प्रमुख संतोष भोईर, शांताराम आगरे, युवक ठाणे काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, ठाणे शहर युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर, माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भोईर इत्यादींनी चेतन चौधरी यांचे एका कार्यक्रमात कौतुक केले. मला काही बोलण्याअगोदर मी संजय देवकर यांचे धन्यवाद मानतो, कारण की ते पत्रकार जरी असते, आपल्या पक्षाचे पदाधिकारी जरी असते, तरी एखाद्या विभागामध्ये एखादी चांगली घटना जर का होत असेल, आपल्या कार्यकर्त्याकडनं काहीतरी चांगलं घडत असेल, तर त्याच्या पाठीवरची कौतुकाची थाप पडावी असा आग्रह हा वेळोवेळी संजय देवकरांनी घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं कार्य असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं होणारी लोकसेवा असेल, तिकडे जाऊन एक सामनाचा पत्रकार म्हणून तर ते त्यांची कामगिरी बजावतातच, पण आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता वरिष्ठांपर्यंत ही बातमी नेणं, त्यांना सांगणं, हे खरोखर कौतुकास्पद. या प्रसंगी मी चेतनचे खरोखर धन्यवाद मानतो आणि मला खरोखर जिल्हा प्रमुख म्हणून अभिमान आहे की मला असा सहकारी लाभला जो कुठेही स्वतःचा विचार न करता वेळ प्रसंगी जीव आपला धोक्यात घालून एखाद्या चोराला पकडून, म्हणजे आपल्या घरात चोरी नाही झाली तर आपल्याला परवा नसते, पण इतरांकडे झाल्यावरती त्यावेळेला लोकांचं सामान किंवा लोकांचं सोनं नाणं जे काही चोरीला गेलं असेल ते त्यांना परत नेऊन देणं, तो ऐवज परत नेऊन देणं, याला एक नैतिकता लागते आणि ती नैतिकता ही चेतननी आपल्याला या प्रसंगात दाखवलेली आहे. हा येणाऱ्या पिढीसाठी, आपल्याबरोबर असलेल्या काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी, या सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे की 8 ते 10 लाखाचं सोनं पकडून दिल्यानंतर याच्या मनामध्ये कुठेही असं नाही आलं की आपण याच्या बाबतीत काहीतरी वेगळं काम करावं का, तर तो सगळा ऐवज घेऊन त्या चोराला धरून पोलीस स्टेशन मध्ये नेणं, पोलिसांच्या स्वाधीन करणं आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणं, याचा अभ्यास धरून चेतननी जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी खरोखर मी चेतनचं कौतुक करतो. हे संस्कार या शाखेतनं घडलेले आहेत याची मला खात्री आहे. आपण सगळे ज्येष्ठ मंडळी इकडे उपस्थित आहात. आपल्याकडनं प्रत्येक वेळेला येणारा नवीन पिढी जी असते ही आपल्याकडनं बोध घेत असते, आपल्याकडनं काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकत असतं. हे त्याच्या आई वडिलांचे, त्याच्या घरच्यांचे संस्कार आहेत की कुठेही मनामध्ये खोट न आणता आपलं कामगिरी आपण प्रामाणिकपणे करू. ती प्रामाणिकपणा दाखवत असताना लोकांच्या बाबतीतलं हित विचार करून ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. मी पुन्हा एकदा चेतनला खूप खूप शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि नुसतंच त्या शाखेच्या ठाणे जिल्हा शिवसेना शाखा म्हणजे आपली मध्यवर्ती शाखा, इथले सर्व पदाधिकारी, माझे ज्येष्ठ सर्व आपले नेते, विचारे साहेब असतील, शरद प्रदीप शिंदे असतील, पूर्ण महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने मी चेतनचं खूप 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 कौतुक करतो. धन्यवाद.